हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण काही क्वेश्चन डिस्कस केले होते एक्सरसाइज 7.1मधले. आता आपण काही क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. आता आपण स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 10. Find expected value and variance of x where x is number obtained on uppermost face when a fair die is thrown. आपल्याला काय फरक एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हेरियन्स ऑफ एक्स म्हणजे एक डाय थ्रॉन केल्यानंतर आपल्याला काही नंबर्स दिसत असतात त्या डायवर. तर ते नंबर म्हणजेच काय असणार आहे, रँडम व्हेरिएबल. ओके, मग इथं आपण सोल्युशन रिप्रेझेंट करूया. मग सोल्युशनमध्ये काय लिहिणार आहे आपण, तर सोल्युशनमध्ये एक डाय फेअर केल्यानंतर त्याच्यावर काय नंबर्स दिसतात ते 1 2 3 4 5. सोल्युशन when a die is thrown 1 2 3 4 5 6 हे एलिमेंट्स आपल्याला त्या डायवर दिसतील. Therefore number of s is 6. How many numbers? 6 numbers. मग नंबर ऑफ s इज इक्वल्स टू 6 येणार. ठीक आहे. मग let x is the number obtained on uppermost face. Number obtained on uppermost face. मग अपरमोस्ट फेसवर कोणतं एलिमेंट दिसणार तुम्हाला, तर 1 2 3 4 5 अँड 6. ओके, याची प्रॉबिलिटी काय असणार आहे, मग पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू एन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन ऑफ एस. आपण प्रॉबिलिटी जशी फाइंड आउट करतो तशी सेम याची पण प्रॉबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची. मग आता प्रत्येक एलिमेंट 1 डॉट दिसण्याची पॉसिबिलिटी काय असेल, 2 डॉट दिसण्याची पॉसिबिलिटी काय असणार आहे, 1 डॉट दिसण्याची पॉसिबिलिटी. मग प्रॉबिलिटी इज 1 डॉट दिसण्याची प्रॉबिलिटी काय असणार आहे, तर 1/6. 2 डॉट दिसण्याची प्रॉबिलिटी काय असेल, 1/6. सगळे नंबर जे काही दिसणार आहे त्याची प्रॉबिलिटी असणार आहे 1/6. म्हणून आपण आता प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करूया. तो टेबल तुम्हाला माहिती कसा तयार करायचा. प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशन फॉर एक्स. नंबर ऑप्टेनचा तसा सेम असेल. एक्स इज 1 2 3 4 5 6. पी ऑफ एक्स 1ची प्रॉबिलिटी काय असणार आहे, 1/6. 2 पडण्याची प्रॉबिलिटी काय असणार आहे, 1/6. 3 दिसण्याची प्रॉबिलिटी काय असेल, 1/6. कारण 4 एकदा दिसणार आहे, 5 एकदा दिसेल, म्हणून सगळ्यांची प्रॉबिलिटी 1/6 असणार. कारण आपण जेव्हा डाय थ्रो करतो तर त्याच्यावर आपल्याला जो काही नंबर आहे तो एकदाच दिसणार आहे. एक्स स्क्वेअर पण काढून घेऊ आपण. 1 स्क्वेअर इज 1, 2 स्क्वेअर इज 4, 3 स्क्वेअर इज 9, 4 स्क्वेअर इज 16, 5चा स्क्वेअर 15, 36 हे याप्रमाणे काढून घेतले. ठीक आहे. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलं आहे, तर एक्सपेक्टेड व्हॅल्यू. मग फर्स्ट एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढूया. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स इज इक्वल्स टू summation of pi into xi. I varies from 1 to n. मग आपण प्रत्येक एलिमेंट इथं दिसत आहेत तुम्हाला. 1 × 1/6, 2 × 1/6, 3 × 1/6 आणि त्या सगळ्यांचे समेशन दिल्यामुळे काय करायची, ॲडिशन. 1 × 1/6 प्लस 2 × 1/6 प्लस 3 × 1/6 प्लस 4 × 1/6 प्लस 5 × 1/6 प्लस 6 × 1/6. मग याच्या आपल्याला टोटल करायचे. मग सगळ्यांचा आपल्याला खाली काय दिसतं आहे, 6 दिसतो आहे. ठीक आहे. मग 1 + 2 + 3 + 4 + 5 +
6. मग या सगळ्यांची ॲडिशन काय होणार आहे? 1 + 3 + 4 + 5 + 6 ती टोटल झाली आहे 21/6. याला डिवायडेशन 3ने डिवाईड केलं, ठीक आहे, म्हणून 7/2 हे आन्सर आलं आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन व्हेरियन्स फाइंड आउट करायला लावलं. व्हेरियन्स ऑफ एक्स समेशन ऑफ PI मायनस समेशन ऑफ XI किंवा PI इंटू XI ब्रॅकेट स्क्वेअर हे झालं तुमचं व्हेरियन्स ऑफ एक्सच्या फॉर्म्युला, ठीक आहे. आणि त्या व्हॅल्यू आपल्याकडे दिलेल्या आहेत. मग आपण P ऑफ XI काढले. मग x² इंटू 1/6 4 इंटू 1/6 हे सगळं टोटली करून घ्यायचे त्याप्रमाणे. मग आता आपण काय करणार आहे? स्क्वेअर आहे तर 1 इंटू 1/6 प्लस 4 इंटू 1/6 प्लस 9 इंटू 1/6 प्लस 16 इंटू 1/6 25 इंटू 1/6 36 इंटू 1/6 एक्सचा स्क्वेअर करून घेतलेला आहे, जे आपण डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये, आणि याची व्हॅल्यू माहिती आपल्याला. मग आता सगळ्यांच्या सिमिलरली सेम प्रोसेस करायची. तर 1 4 प्लस 9 16 प्लस 25 प्लस 36 प्लस मायनस 49/4 स्क्वेअर करू. मग आता याची ॲडिशन करूया. ॲडिशन काय झाली? 1 + 4 + 9 + 16 + 25 + 36 इज 91/6 49/4. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग त्यानुसार त्याचा आन्सर येईल 364 अँड 294 डिवायडेड बाय 24. LCM काढून घेतला आपण त्याच्या. मग याचं सबस्ट्रॅक्शन केल्यावर काय येणार आहे? 70/24 35/12. त्याला डिवायडेशन केल्यावर हे आन्सर मिळणार, ठीक आहे. मग हा आला तुमचा व्हेरियन्स. बुक्समध्ये जर 525 डिवायडेड बाय 54 हे आन्सर बुकमध्ये दिले आहे, पण त्यांनी मिस्टेक एक्सपेक्टेड व्हॅल्यूमध्ये केलेली आहे. तर 7 डिवायडेड बाय 2 च्या ऐवजी त्यांनी काय घेतलेलं आहे? तर 7 डिवायडेड बाय 3 घेऊन घेतले, त्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. म्हणजे हे आन्सर तुमचं काय असणार आहे? रॉंग असणार आहे. कशामुळे? तर इथं 7 डिवायडेड बाय 3 घेतलं होतं त्या लोकांनी, म्हणून. आता आपला आन्सर आला 7/2, म्हणून आपलं आन्सर हे राईट आहे व्हेरियन्सचं, ठीक आहे. त्यांची एक्सपेक्टेड व्हॅल्यू पुस्तकात रॉंग असल्यामुळे व्हेरियन्स पण काय आलेलं आहे? रॉंग आलेलं आहे. क्वेश्चन नंबर 11. फाइंड द मीन नंबर ऑफ हेड्स इन 3 टॉस ऑफ ए कॉइन. क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे? फाइंड मीन. मीन मीन्स एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यूलाच आपण काय म्हणत असतो? मीन म्हणत असतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 3 कॉइन टॉस केल्यानंतर हेड पडण्याच्या पॉसिबिलिटीज काय असणार आहे, टेल पडण्याची पॉसिबिलिटीज काय असणार आहे? तर मग ते असणार आहे आपल्या सॅम्पल स्पेस. मग इथं आपण काय रिप्रेझेंट करून घेणार आहोत? आधी सॅम्पल स्पेस रिप्रेझेंट करून घेणार. सोल्युशन S इज इक्वल्स टू, कारण आपण 3 कॉइन काय करत आहोत? टॉस करत आहोत. म्हणून वेन 3 कॉइन टॉस 3 कॉइन टॉस केले तर एक्स काय असणार आहे? मग तेव्हा 3 कॉइन टॉस केल्यानंतर आपल्याला 8 एलिमेंट मिळतात सॅम्पल स्पेसमध्ये. मग आता इथं आपला रँडम व्हेरिएबल 0 1 2 3 का असणार आहे ते नंतर सांगेन, ठीक आहे. पहिले लक्ष द्या. हेड हेड HH, नंतर HHT TH THH HTT THT TTH TTT हे असणार आपले सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ एलिमेंट्स इज N ऑफ S इज इक्वल्स टू 8 आहे, ठीक आहे. मग आता रँडम व्हेरिएबल आपण सांगितलेच की हेड पडण्याची पॉसिबिलिटी काय असणार आहे? लेट X इज इक्वल्स टू नंबर
ऑफ हेड्स. मग आपल्याला रँडम व्हेरिएबल काय विचारलं आहे की ह्या इव्हेंटमध्ये नंबर ऑफ हेड पडण्याची पॉसिबिलिटी काय असेल. मग त्याच्यावरून आपण रँडम व्हेरिएबल फाइंड आउट केलं की एक तर पण हेड पडणार नाही म्हणून 0, एक हेड पडेल म्हणून 1, 2 हेड असणार कुठेतरी म्हणून 2 आणि कुठेतरी 3 हेड दिसत आहे म्हणून आपण लिहिलेलं आहे 3. म्हणून रँडम व्हेरिएबल आपल्या आहे. मग आता प्रॉबॅबिलिटी फाइंड आउट करायची. मग प्रॉबॅबिलिटीचा फॉर्म्युला माहिती आहे, नॉफ एस डिवायडेड बाय एन ऑफ एस. मग पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 0साठी प्रॉबॅबिलिटी काय असणार आहे. प्रॉबॅबिलिटी काढण्याचा फॉर्म्युला जो आहे तो त्याच्यामध्ये काय आहे तर एन ऑफ एस इज 8 आणि एन ऑफ एक्स इज 1/8 ही असणार आहे प्रॉबॅबिलिटी. म्हणजे एकदा पण हेड न दिसण्याची पॉसिबिलिटी. पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. एकदा एच कुठे कुठे आलेला आहे तर तो आलेला आहे एकदा एच म्हणजे 3 टाइम्स आलेला आहे म्हणून त्याची पॉसिबिलिटी काय असणार आहे 3/8. मग पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2 इज इक्वल्स टू आता कुठे कुठे आलेला आहे तो बघायचा. ती पण पॉसिबिलिटी काय आहे 2/8 आलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट येणार आहे पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3 वेळा एच एकदा आलेला आहे म्हणून 1/8 आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट therefore the probability distribution टेबल तयार करून घेऊया. एक्स इज इक्वल्स टू 0, 1, 2, 3. पी ऑफ एक्स इज 1/8. 0 पडण्याची पॉसिबिलिटी 3/8 आणि 2 पडण्याची पॉसिबिलिटी आहे 3/8. सॉरी इथं मिस्टेक आहे 3/8 आहे. 3/8 अँड 3 1 टाइम आला म्हणून 1/8. हे झालं प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार आपलं. नेक्स्ट काय फाइंड आउट करायचं आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू. त्यालाच आपण म्हणत असतो मीन. मीन इज इक्वल्स टू त्यालाच आपण म्यूने पण डिनोट करतो किंवा ई ऑफ एक्सने पण डिनोट करता म्हणून मी समेशन ऑफ पी आय इंटू एक्स आय. आय व्हॅरीज फ्रॉम 1 to n. मग किती 1, 2, 3, 4. मग इथं येणार आहे प्रत्येक व्हॅल्यूचं आपण प्रोडक्ट करू. मागचे एक्झाम्पल प्रमाणे 0 इंटू 1/8 1 इंटू 3/8 प्लस सगळ्यांमध्ये ॲडिशनचं साईन टाकणार आहे कारण समेशनचं साईन आहे. मग 0 इंटू 1/8 प्लस 1 इंटू 3/8 प्लस 2 इंटू 3/8 प्लस 3 इंटू 1/8. हे झालं आपलं मेन काढायचं. ठीक आहे. हा 0 होऊन गेला फर्स्ट व्हॅल्यू. मग 3/8 6/8 अँड 3/8. मग खाली डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून ते वरचे ॲडिशन करूया 12 डिवायडेड बाय 8. मग 12 याला डिवायडेशन केलं 2 4ने मग 3/2 आन्सर आला. 4ने डिवायडेशन केलं किंवा यालाच आपण 1.5 पण म्हणणार. म्हणून मीन हा आलेला आहे 1.5. ओके. मग नेक्स्ट एक्झाम्पल आहे 12. 2 dice are thrown simultaneously on X denoted the number of sixes. Find the expectation of X. आता इथं काय दिलं आहे की 2 डायस थ्रॉन केल्यानंतर सायमल्टेनियसली 2 डाय थ्रॉन केले तर मग एक्स काय डिनोट करतो आहे द नंबर ऑफ सिक्सेस. म्हणजेच काय येणार आहे की सिक्सेस म्हणजे कसे कसे 6 येणार आहेत तुमचे त्या डायवर त्याची पॉसिबिलिटी विचारलेली आहे. मग एक तर 2 वेळा 6 येणार किंवा एकदा पण 6 येणार नाही किंवा एकदा 6 येईल. म्हणजे जे पेअर येणार आहे त्याच्यात एकदा पण 6 दिसणार नाही. दुसऱ्या पेअरमध्ये एक 6 असेल, दुसरा अदर एलिमेंट असेल आणि नेक्स्ट दोघं डाय थ्रॉ केल्यानंतर एकतर दोघं डायवर आपल्याला 6 दिसणार.
ठीक आहे. मग नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायला हवं, एक्सपेक्टेशन ऑफ एक्स, म्हणजेच एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड आउट करायची इथं पण. मग इथं सोल्युशन येईल, सोल्युशन when two dice are thrown किंवा रोल म्हणतो त्याला, रोल 1 1 1 2 1 3 1 4 1 4 पण येऊ शकतं ना, 1 4 1 5 1 6, आणि तुम्हाला माहिती आहे म्हणून मी हे डायरेक्ट रिप्रेझेंट करून घेतले. मग हे किती येतात टोटल 36 असतात, हे पण तुम्हाला माहिती आहे म्हणून हे डायरेक्ट रिप्रेझेंट केलेलं आहे. नेक्स्ट रँडम व्हेरिएबल, म्हणजेच काय, सक्सेस विचारलेलं आहे आपल्याला, त्याच्यावरून रँडम व्हेरिएबल probability of x n of x divided by n of s. n of x म्हणजेच काय, p of x is equals to 0, p of x is equals to 1 and p of x is equals to 2 यासाठी फाइंड आउट करायचं आहे. p of x is equals to 0 म्हणजे एक पण याच्यामध्ये 6 न दिसणार. आता जे पेअर लिहिलेले आहेत आपण त्याच्यात बघा की कुठेतरी 1 6 आहे का, 1 6 2 6 5 6 4 6 3 6, एक तरी एलिमेंट 6 दिसायला पाहिजे आपल्याला. मग ते किती एलिमेंट्स आहे टोटल, तर ते आहे 6 नको दिसायला, सॉरी, तर 25/36 आहे. नेक्स्ट p of x is equals to 1 म्हणजे एक तरी 6 दिसायला पाहिजे. आता किती याच्यात 6 आहे, एक तरी, तर एवढ्या एलिमेंटमध्ये एक एलिमेंट हा आहे 6 आहे, म्हणजे ते टोटल एलिमेंट किती आहेत, तर 10 डिवायडेड बाय 36. मग p of x is equals to 2 म्हणजे दोघा नंबर काय दिसायला पाहिजे, 6 दिसायला पाहिजे, तो नंबर आहे 1 म्हणून 1/36 ही झाली आपल्या प्रॉबॅबिलिटी. मग आता प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करूया. प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ सक्सेस. मग x इज इक्वल्स टू अँड p ऑफ x रँडम व्हेरिएबल काय आहे, 0 1 अँड 2. प्रॉबॅबिलिटी काय आली मग त्या रँडम व्हेरिएबलची, 25/36, 10/36, 1/36 ही झाली आपली प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, हा टेबल तयार झाला आहे. आता आपल्याला एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स, e of x is equals to summation of xi into pi किंवा pi into xi. ह्या सगळ्यांचा प्रोडक्ट करायचा आहे आपल्याला. I varies from 1 to 3 आहे. मग p 0 इंटू या सगळ्यांचं इंटू करायचं आहे, 0 इंटू 25 डिवायडेड बाय 36 प्लस 1 इंटू 10 डिवायडेड बाय 36 प्लस 2 इंटू 1 डिवायडेड बाय 36 केले. मग यांची टोटल काय झाली, 10/36 प्लस 2/36, 12/36. यांचे ॲडिशन केल्यावर 12/36 येणार. याला 4ने डिवायडेशन केलं किंवा 12नेच करून टाकलं आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ 1 डिवायडेड बाय 3, 12ने डिवाइड केलं, 1 डिवायडेड बाय 3, हे आली एक्सपेक्टेड व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट क्वेश्चन समजला व्यवस्थित. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 13. 2 नंबर आर सिलेक्टेड ॲट रँडम विदाउट रिप्लेसमेंट from the first 6 possible integer. Let x denoted the large of the 2 number obtained. Find e of x.
नंबर आर सिलेक्टेड ॲट रँडम, म्हणजे त्या नंबर कास्ट इंटिजर घ्यायचे आहेत पॉझिटिव्ह, त्याच्यामधले विदाऊट रिप्लेसमेंट नाही. विदाऊट रिप्लेसमेंट म्हणजे काय असतं की एखाद्या बॉक्समध्ये तुम्ही काहीतरी कॉईन टाकले, तर त्या कॉईनमधून एक कॉईन चूज झाला तर तो परत त्या बॉक्समध्ये टाकायचा नाही. फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजरचं आपण म्हटलं. ठीक आहे. मग फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर्स आपल्याला इथं दिलेले आहेत. मग ते रिप्रेझेंट फर्स्ट पॉझिटिव्ह इंटिजर कोणते असणार आहेत? 1 2 3 4 5 6 हे झाले तुमचे पॉझिटिव्ह इंटिजर. मग ते आपण इथं लिहूया. फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर, फर्स्ट 6 पॉझिटिव्ह इंटिजर 1 2 3 4 5 6 हे झाले आपले फर्स्ट पॉझिटिव्ह इंटिजर. 1 2. मग आता आपण काय करणार आहे? विदाऊट रिप्लेसमेंट. विदाऊट रिप्लेसमेंट म्हणजे दोन दोन एलिमेंट चॉईस करायचे आहेत, त्या नंबरमधून दोन दोन चॉईस करायचे आहेत. मग सेम डायसारखंच आहे ही पण प्रोसेस, म्हणून सेम लिहायचं 1 3 1 4 डाय. दोन डाय क्रॉस केल्यानंतर कशा पॉसिबिलिटी असतात ते, पण रिपीटेड नाही घ्यायचं. जसं 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 अशा नाही घ्यायचे, डायरेक्ट घ्यायचे असतात. ठीक आहे. मग 2 6 3 1 3 2 3 4 5 3 6 3 4 1 4 2 4 3 4 3 4 4 नाही घ्यायचं, 4 5 घ्यायचं, 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 4 5 5 घ्यायचं नाही, 5 6 सेम 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 मात्र घ्यायचा नाही. ठीक आहे. हे झाले आपले ऑल पॉसिबल एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस. मग हे सगळे एलिमेंट्स आहे आपल्या सॅम्पल स्पेसमध्ये, म्हणून एन ऑफ एस किती येणार आहे इथं? 30. कारण 1 1 1 2 हे कट झालेत, म्हणून एन ऑफ एस आला आपला 30. मग विदाऊट रिप्लेसमेंट होते, म्हणून आपल्याला इथं 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6 हे 6 सेट, म्हणजे 6 सेट डिलीट झाले, त्याच्यामुळे इथं आहे 30 एलिमेंट्स मिळाले. ओके. नेक्स्ट एक्स. एक्स काय रिप्रेझेंट केलेलं आहे? इथं एक्स दिलेला आहे, लार्ज ऑफ द 2 नंबर्स. लार्ज ऑफ द 2 नंबर्स. आता मला त्या पॉझिटिव्ह इंटिजरमधून लार्ज नंबर्स कोणते असणार आहेत? तर 2 3 4 5 अँड 6 असणार आहे. ठीक आहे. म्हणून एक्स काय आलं? 2 3 4 5 6 आला, कारण 1 तर हा लार्ज नाही आहे, कारण ह्या दोन एलिमेंट्समधून. मग पी ऑफ एक्स, एन ऑफ एक्स डिवायडेड बाय एन ऑफ एस. मग पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 2/30. आता बघा फर्स्ट पॉसिबिलिटी म्हणजेच काय की लार्ज नंबर 2 किती वेळा आपण 1 अँड सेकंड टाईम, म्हणून याची प्रॉबॅबिलिटी येणार आहे 2/30. एन ऑफ 2/30. सिमिलरली एक्स इज इक्वल्स टू 3. आता 3 किती वेळा टॉस झालेला आहे? तर 3 1 2 3 4 टाईम्स आलेला आहे. लार्ज नंबर म्हणून 3 हा 4 टाईम्स आलेला आहे, म्हणून त्याची पॉसिबिलिटी असणार आहे 4/30. नेक्स्ट पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 4. पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 4. 1/4 किती टाईम्स आहे? 4 टाईम्स. पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 4 साठी प्रॉबॅबिलिटी काय असणार आहे? म्हणजे 1 2 3 4 5
6 म्हणजे 6 टाइम 4 हा पेअरमध्ये आलेला आहे लार्ज नंबर म्हणून 6/30. पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 5. मग पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 5 पेअरमध्ये आलं 1 2 3 4 5 6 7 8. 8 टाइम्स हा 4 हा लार्ज नंबर म्हणून पेअरमध्ये आला म्हणून 8/30. पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू 6. मग 6 हा पेअरमध्ये आलेला आहे 6 7 8 9 10 टाइम्स 10 टाइम्स आलेला आहे. म्हणून इथं आपण काय घेणार आहोत तर 10/30. ओके. मग आपल्याला काय फाइंड आउट करायला लावलं आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू. मग पहिले प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करूया. प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ लार्ज ऑफ द टू नंबर. मग एक्स काय आपल्या इथं एक्स इज 2 3 4 5 6. पी ऑफ एक्स इज इक्वल्स टू पी ऑफ एक्स काय दिले प्रॉबॅबिलिटी काय 2/30 4/30 6/30 and 8/30 and 60 10/30 दिलेलं. ओके. मग फाइंड हा झाला आपला प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टेबल. मग आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग ई ऑफ एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ x is equals to काय असतो फॉर्म्युला तो रिप्लेस. नाव एक्सपेक्टेड ई ऑफ x is equals to xi pi into xi. I varies from 1 to 10. मग आयची व्हॅल्यू आहे. ठीक आहे. मग इथं काय येणार आहे सगळ्यांचा प्रोडक्ट करायचा सगळ्यांची ॲडिशन करायची. मग त्या 5 इंटू सेम प्रोसेस. मग 2 इंटू 2 डिवायडेड बाय 30 प्लस 4 इंटू 30 4 इंटू 6/30 प्लस 5 इंटू 8/30 प्लस 6 इंटू 10/30. 30 हा डिनोमिनेटर सेम आहे 1 टाइम्स लिहायचा आणि सगळ्यांचं प्रोडक्ट अँड ॲडिशन 4 + 12 + 24 + 40 + 60 डिवायडेड बाय 30. सगळ्यांची ॲडिशन करायची ती ॲडिशन येणार आहे 140 40 + 12 ही ॲडिशन आली 140 डिवायडेड बाय 30. याला डिवायडेशन करायचं आहे आणि त्याचा फायनल आन्सर येणार आहे 14 फायनल आन्सर येईल 14 डिवायडेड बाय 3. और त्यालाच आपण पॉईंटमध्ये काय लिहिणार 4.6 कारण 3ने डिवाइड केलं 3 4 12 आणि मग त्याच्यानंतर उरलेलं 4.67 हे आन्सर आलं एक्सपेक्टेड व्हॅल्यूचं. ठीक आहे.